नमस्ते मुलांनो. आज आपण नागरिक शास्त्राचा मूलभूत हक्क भाग 1 हा पाठ शिकणार आहोत. तर या पाठामध्ये आपले मूलभूत हक्क कोणते आहेत, ते आपण कसे मिळवायचे किंवा ते आपल्याला कसे मिळवता येतात आणि आपण ते आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला आज या पाठात मिळणार आहेत. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला काही भाग दिला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही विचार करा किंवा तुम्ही शोधा. काय शोधायचं? तर बालकांचे हक्क तुम्हाला माहीत असतील, त्यांचे महत्त्वाचे 2 हक्क तुम्ही सांगू शकाल का? तर बेसिकली बालक म्हणजे काय? छोटी मुलं किंवा मुलं मुली छोटे छोटे जे वय 18पेक्षा कमी, वय 18पेक्षा कमी म्हणजे बालक. मग त्यांचे मुख्य हक्क, महत्त्वाचे हक्क कोणते? तर त्यांना जीवन जगण्याचा हक्क आहे, त्यांना शिक्षण घेण्याचा हक्क आहे. तर हे जे आहे हक्क, ते म्हणजे बालकांचे मूलभूत हक्क. महिलांचे हक्क, आदिवासींचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क अशा संज्ञाही आपल्याला माहीत आहेत. या हक्कांच्या संदर्भात आपणा सर्वांनाच काही प्रश्न पडले आहेत. हक्कांचा उपयोग काय असतो? ते कोणी द्यायचे असतात? हक्क कोणाला काढून घेता येतात का? तसे झाल्यास त्याविरुद्ध दाद कोठे मागायची? म्हणजे आपले कोणते कोणते हक्क असतात आणि हक्क म्हणजे काय, की हे हक्क याचा उपयोग काय? असं वेगळे प्रश्न आपल्या डोक्यात किंवा आपल्या मनात असतात. मग समजा आपला हक्क आपल्याला मिळाला नाही किंवा आपल्या हक्क कोणी आपल्याकडनं हिरावून घेतला, तर मग आपण कोणाकडे मदत मागितली पाहिजे? दाद म्हणजेच काय? मदत मागितली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचं इथे आपल्याला माहिती मिळते. तर आता पाठाचं एक परिच्छेद वाचत मी तुम्हाला एक्सप्लेन करते. वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील. एखाद्या मोर्चात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते. उदाहरणार्थ आपण बघतो, रस्त्याने चालताना काही मोर्चे चाललेले असतात की काहीतरी मिळालं पाहिजे. तर इथे त्यांनी काही चित्र दाखवलं आहे पुस्तकामध्ये. इथे काहीतरी लिहिलेलं आहे चार्टवरती, त्या बोर्डवरती. जो बोर्ड घेऊन लोक मोर्चा काढतात किंवा रस्त्याने चालतात आणि निदर्शनं वगैरे करतात. तर इथे आहे, शिक्षण हा आमचा हक्क आहे. हे कोण म्हणतं? छोटी मुलं मुली, छोटे मुलं असतात, ते काय म्हणतात की शिक्षण हा आमचा हक्क आहे, हक्क. त्याच्यानंतर किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. आता शेतकरी म्हणा किंवा कामगार वर्ग आहे, काम करणारे लोक, तर यांना थोडी का होईना मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना सुद्धा आता सरकारकडनं मदत मिळते, तर थोड्या प्रमाणात का होईना आम्हाला वेतन मिळालं पाहिजे, मग मदत मिळाली पाहिजे. हे काय म्हणतात लोक, जे खालच्या स्तरातले लोक आहेत, तर ते म्हणतात की हा आमचा हक्क आहे. नंतर जंगले आणि वनसंपत्तीवर आमचा हक्क आहे, असं कोण म्हणतं? आदिवासी लोक. ज्यांचं आदिवासी लोक कुठे राहतात? घर कुठे असतं? जंगल, झाडं खूप असतात तिकडे त्यांचं घर. डोंगर दरी त्या भागामध्ये त्यांचं घर असतं. डोंगर दऱ्यांच्या आसपास त्यांचं घर असतं. मग अशी जी लोकं असतात, आदिवासी लोक, वेगवेगळ्या पाड्यांवर राहणारे लोक, त्यांचं शिक्षण कमी झालेलं असतं. त्यांना कामधंदे खूप नसतात. त्यांच्या आजूबाजूला वेगवेगळ्या कंपन्या नसतात. मग अशा वेळी त्यांनी जे पोट भरायला काय करायला पाहिजे? म्हणून ते काय म्हणतात की जंगल आणि वनसंपत्तीवर आमचा हक्क आहे. म्हणजे कसं? तर जंगल आणि वनसंपत्ती म्हणजे काय? तर जंगलामध्ये वेगवेगळी झाडं असतात, बरोबर. त्या झाडावर येणारं म्हणजे मधमाशांपासून मिळणारं मध, किंवा काही झाडांवर वेगवेगळी फळं येतात. वेगवेगळे फळं म्हणजे करवंद आहे, जांभूळ आहे, आंबा आहे, किंवा आणखी इतर कोणती फळं. तर ही फळं कोणी हे आदिवासी लोक जमा करतात आणि ती विकतात. किंवा जंगलामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पती निघतात, ते औषधी वनस्पती आणतात आणि ते विकतात. मग अशा पद्धतीने जंगलात जे जे मिळतं ते आम्ही विकू आणि मग आमचं पोट भरू. म्हणून जंगल आणि वन संपत्तीवर आमचा
हक्क आहे असं आदिवासी लोक म्हणतात. मग अशा पद्धतीचे फलक आणि निदर्शनं करताना आपण पाहिलेलं असतं. आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील. स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलंय की आपण जे जन्माला आलेलो व्यक्ती असतो तर सगळ्यांना आपण जिवंत राहण्याचा, जगण्याचा हक्क आहे. आणि जगतानाही प्रत्येकाला चांगलं जीवन जगायला मिळालं पाहिजे. चांगलं जीवन इन द सेन्स की त्यांना व्यवस्थित म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळाल्या पाहिजे आणि तो सगळ्यांचा हक्क आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे हे आहेच, फॅक्ट आहे. तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात तेव्हा ती व्यक्ती आपल्यातले जे गुण असतील, कौशल्य असतील त्याचा विकास करू शकतात. आलं लक्षात? तसंच त्यांनी पुढे काय सांगितले, संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. हे हक्क मूलभूत आहेत. ते संविधानात नमूद केलेले असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा मिळालेला आहे. या हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक आहे. म्हणजे हे जे हक्क त्यांनी आपल्याला सांगितले की सर्वांना जीवन जगण्याचा हक्क आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा सगळ्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि जेव्हा हे सगळं व्यवस्थित असतं तेव्हाच माणूस स्वतःच्या आत असलेल्या कौशल्यांचा वगैरे विकास करू शकतो. आणि हे सगळे मूलभूत हक्क जे आहेत ते संविधानामध्ये नोंद केले. संविधान आपण मागे बघितलं की नाही, संविधान हे आपण मागे शिकलो. त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे आपण शिकलो. तर ह्या सगळ्यांच्या नोंदी संविधानात केलेल्या असल्यामुळे एक प्रकारे याला कायद्याचा दर्जा लाभलाय. म्हणजे कायदा म्हणजेच काय की नियम असतात की हे नियम जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला शिक्षा होऊ शकतात. काही नियम लिहिलेले असतात आणि या नियमासारखं आपण केलं नाही तर मग आपल्याला शिक्षा होऊ शकते. म्हणजेच काय की हे सगळे मूलभूत हक्क आहेत. ह्या हक्कांचा जवळपास नियमासारखाच उपयोग असतो आणि ते जर आपण पाळलं नाही किंवा दुसरं कोणी आपल्याला त्याबद्दल त्रास दिला, ते आपल्याला मिळालं नाही तर त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. संविधानात नमूद केलेले आपले हक्क, संविधानातील भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद आहे. हे हक्क कोणते आहेत हे पाहूया. आता संविधानामध्ये मुद्दाम त्यांनी शब्द कोणता वापरलाय, भारतीय नागरिक. याचा अर्थ काय की हे जे संविधान मी सारखं म्हणते तर ते संविधान हे जे काय आहे हे आपल्या भारताच्या साठी तयार केलेले, म्हणजेच भारतातील लोकांसाठी आहे. संविधानातले जे नियम आहेत ते बाहेरच्या देशातल्या लोकांसाठी नाही आहेत. म्हणून असं म्हटलंय की भारतात राहणारे जे लोक आहेत त्या लोकांसाठी असलेले जे नियम आहेत ते संविधानात लिहिलेले आहेत. आणि म्हणून हक्क पण त्यात लिहिलेत, कर्तव्य पण त्यात लिहिलेत. आणि आपण त्याच्यात आपले कोणते कोणते हक्क आहे तर पहिला आहे समानतेचा हक्क. शब्दच काय आहे, समानता म्हणजे सारखेपणा. म्हणजे सगळे लोक कसे आहेत, कायद्यासमोर सेम आहे, समान आहे. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी मुलगा, मुलगी, वेगळं, जात वेगळी, असा कोणताही भेदभाव केला जात नाही. आता मी हे जे बोलते ना हेच इथे लिहिलेलं आहे. समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च, नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ, स्त्री, पुरुष असा भेद करता येत नाही, वेगळी वागणूक देता येत नाही.
कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ, विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. आता त्यांनी एक उदाहरण दिलं, म्हणजे मी जे आता म्हणाली ना की उच्च नीच, गरीब श्रीमंत असा कोणताच भेदभाव, मुलगा मुलगी हा पण भेदभाव केला जात नाही. आणि त्यांनी सांगितलंय की एक उदाहरण सांगितलं की उदाहरणार्थ विना चौकशी अटक, म्हणजे पोलीस आले आणि लगेच पकडून घेऊन गेले, असं होत नाही. का नाही होत? तर कोणीही व्यक्ती असू दे, त्याला पोलिसांनी पकडण्यासाठी त्या व्यक्तीच्या विरुद्ध काय काय गुन्हे आहेत त्याची नोंद आणि त्याच्याबद्दलचं लेटर त्यांना दाखवायला लागतं की मला का बरं शिक्षा करणार तुम्ही, का ते कारण सांगावं लागतं. ते प्रॉपर असेल, तशी त्यांच्याकडे लिहिलेला कागद असेल तरच ते अटक करू शकतात. अटक करणे म्हणजेच काय? पकडून नेणे. पोलीस पकडून नेतात, त्याला म्हणतात अटक करणे. मग जर तसा सबळ पुरावा असेल किंवा तसंच कारण असेल तरच अटक करता येते, अदरवाईज करता येत नाही. तर समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात? सरकारी नोकरी देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करता येत नाही. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे आणि अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केलेले आहे आणि लोकांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. उदाहरणार्थ राजा, महाराजा, राव बहादूर इत्यादी. आता त्यांनी हे पुढे जे सांगितलं हे पूर्वी घडत होतं, पण आता ते बंद केलेलं आहे. जसं संविधान तयार झालं तसं या गोष्टी पुढच्या बंद केल्या. त्यांनी आणखी एक उदाहरण काय झालं की समानतेचा कायदा म्हणजे काय? तर कोणाला नोकरी देताना काय करतात? परीक्षा तर घेतातच, बरोबर. परीक्षा घेतली काम मिळण्यासाठी. जसं आता मी शिक्षक आहे, बरोबर, तर माझ्यासारखंच आणखी दुसऱ्या कामं मिळतात. तुम्ही सगळेजण मोठे झाले, तुमचं शिक्षण पूर्ण झालं की तुम्ही मोठे होणार ना, मग तुम्हाला काम शोधावं लागणार. मग काम केलं तर पैसे मिळतात, बरोबर. मग हे सगळं जे आहे हे काम मिळण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. मग परीक्षा दिल्यानंतर जे मुलं मुली पास होतात, त्या पास झालेल्यांची नंतर इंटरव्ह्यू म्हणजे काय? मुलाखत ती असते. मग मुलाखत घेताना जे मोठे साहेब असतात किंवा मोठी माणसं असतात ते काय करतात? नवीन मुलं आलेले पास झालेत त्यांना बोलवतात, एकेकाला बोलवतात आणि त्यांना प्रश्न विचारतात. त्यांचे कागद, पास नापासचं सर्टिफिकेट सगळे बघतात. मग प्रश्न विचारतात. प्रश्नाचं उत्तर कोण छान सांगते, बरोबर सांगते, ते सगळं बघतात. मग कोणाला किती मार्क मिळाले, कोण छान उत्तरं सांगितले, कोणी छान उत्तरं सांगितले नाही, सगळं बघतात आणि मग त्याच्यावर आधारित त्यांना नोकरी मिळते. जर उत्तर छान सांगितलं नाही तर मग नोकरी मिळत नाही. पण फक्त जात चांगली, जात मोठी किंवा धर्म मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू असा वेगळा म्हणून त्यांचं सिलेक्शन होत नाही किंवा म्हणून त्यांची निवड होत नाही. जर प्रश्नांची उत्तरं छान दिली, सर्टिफिकेट जे बघितलेत, पास वगैरे झालेत ते बरोबर असेल तरच नोकरी मिळते. अशा पद्धतीने मुलाखतींच्या याच्यातसुद्धा त्यांना जात, धर्म, लिंग याचा भेदभाव करता येत नाही. तसंच पूर्वी काय होतं की काम छान केलं तर त्यांना वेगवेगळ्या पदव्या द्यायचे. आणि पदव्या द्यायचे म्हणजेच काय? काहींना राजा, महाराजा, राव बहादूर असं नाव द्यायचे आणि मग त्याच्याबरोबर त्यांना बक्षीस म्हणून पैसे पण मिळायचे. पण नंतर ते बंद करण्यात आलं, ते तशा पदव्या देणं बंद केलं. आता पुढे त्यांनी सांगितलंय, तुम्हाला माहीत आहे का, विषमता जोपासणाऱ्या समाजात फूट पाडणाऱ्या आणि नागरिकांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या
पदव्या राज्याला देता येत नाही, परंतु समाजाच्या विभिन्न क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पदव्या देते. आणि भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी किंवा सन्मान आहे. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात. या पदव्यांमुळे अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेषाधिकार त्या व्यक्तींना मिळत नाहीत, परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊन केला जातो. म्हणजे जे पूर्वी राजा, महाराजा, रावबहादूर ह्या पदव्या दिल्या जायच्या तर त्याचं भेदभाव होत होता त्याच्यामुळे. पण आता तसं नाही. आता जर तुम्ही काम छान केलं तर तुम्हाला पदवी मिळते, पण ती पदवी फक्त तुमचा गौरव, तुम्ही काम छान केलं शाब्बास शाब्बास म्हणतो की नाही, तशासारखी ती पदवी असते. मग त्याच्यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण किंवा ह्याच्यामध्ये काय संरक्षण दलामध्ये केलेलं, मागे आपण शोधले पण ते ऑनलाईन की अशोक चक्र, परमवीर चक्र म्हणजे युद्धामध्ये छान छान काम केलेले जे शूरवीर होते त्यांच्यासाठी पण वेगळ्या पदव्या दिल्या जातात. आणि भारतातली भारतरत्न ही सर्वात मोठी पदवी आहे. म्हणजे हे काय असतं, हे एक प्रकारचं बक्षीस आहे की त्यांनी केलेलं काम छान आहे म्हणून त्यांना दिलेलं ते बक्षीस आहे. त्याच्यामुळे बाकीच्या लोकांच्या मनामध्ये कुठे कमी जास्तपणाचा भाव निर्माण होत नाही. आलं लक्षात? आता पुढे पहिला हक्क बघितला आपण, समानतेचा हक्क. आता दुसरा आहे स्वातंत्र्याचा हक्क. मग या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये काय आहे ते आपण बघूया. संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे. नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे. संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे. आता हे जे काही स्वातंत्र्य दिले त्याचा अर्थ काय सांगते तुम्हाला. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय की आपल्या देशामध्ये कोणतीही व्यक्ती म्हणजे काय, माणूस असो, स्त्री असो, कोणीही जर भाषण करायचं असेल, बोलायचं, सगळ्या लोकांच्या समोर जर बोलायचं असेल तर करू शकतं. समजा मला वाटलं की सगळ्या मुलांच्या समोर किंवा सगळ्या मॉबच्या समोर भाषण करायचं तर मी करू शकते. मला कोणी म्हणू शकत नाही की तू करू नको, असं म्हणू शकत नाही. दुसरं आहे शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य. समजा आपल्याला आपले काही विचार सगळ्या लोकांच्या समोर मांडायचे असतील तर आपण सगळ्या लोकांना एकत्र बोलवू शकतो. शांततेत सगळ्यांनी एकत्र या आणि एकाने आपले विचार सांगायचे. आपल्या डोक्यात काय काय विचार असतील ते आपण बोलू शकतो. त्याला म्हणतात शांततापूर्वक एकत्र येणं आणि सभा घेणं. म्हणजे काय, सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्यासमोर बोलणं म्हणजे सभा घेणं. हे आपण करू शकतो. नंतर संस्था आणि संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. तर बरेचसे लोक काय करतात की आपला ग्रुप सारखे विचार असलेले लोक एकत्र येऊ शकतात, बरोबर. मग त्याच्यासाठी सगळ्यांची जात सारखी पाहिजे किंवा सगळे एका धर्माचे पाहिजे असं काही गरजेचं नसतं. आणि तसं करूही नये, कारण आपल्याला तशी बंदी असते, म्हणजे तसं करायचं नसतं. त्यामुळे जर मला माझा एक गट तयार करायचा असेल तर मी माझ्यासारखं विचार करणारे जे लोक आहेत ते आम्ही सगळे एकत्र येतो. उदाहरणार्थ आमची म्हणजे अपंग संस्थांचा आमचा गट आहे. कसा की जे कर्णबधिर मुलांसाठी काम करणारे शिक्षक एकत्र, म्हणजे ते शिक्षक, मतिमंदांसाठी काम करणारे, अंधांसाठी काम करणारे, अस्थिव्यंगांसाठी काम करणारे सगळे शिक्षक एकत्र अशी अपंग शिक्षकांची संघटना किंवा संस्था अशी ही एकत्र येऊ शकते. कारण आम्ही सगळे जे शिक्षक आहोत ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, पण ध्येय काय एकच की अपंग व्यक्तींना मदत करणं, हे आमचं ध्येय. त्यामुळे आम्ही सगळे एकत्रित राहू शकतो, एकत्रित विचार करू शकतो, बोलू शकतो.
तर अशा संघटना किंवा संस्था स्थापन करणं हा हक्क किंवा हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे. भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य. आता समजा आपल्याकडे पैसे असतील आणि आपल्याला वाटलं की भारतामध्ये मला इकडे जायचं, तिकडे जायचं, तिकडे जायचं, कुठे पण आपण फिरू शकतो. फिरायला जायचं आहे, गाडी घेऊन गेलो किंवा ट्रेनने गेलो किंवा विमानाने गेलो किंवा बसने गेलो, कसंही आपण जाऊ शकतो. दुसरी गोष्ट, कोठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य. वास्तव्य म्हणजे काय? राहायचं. म्हणजे माझं घर इथे आहे, पण जर मला वाटलं माझं घर काश्मीरला पण असू शकतं, माझं घर दक्षिण भारतात पण असू शकतं, पूर्वेकडे पण, पश्चिम, कोणत्याही राज्यात, कुठेही भारतभर कुठेही मी माझं घर घेऊन राहू शकते. मी स्वतः तिथे जाऊन राहू शकते किंवा तुम्ही सगळेजण कुठेही जाऊन राहू शकतात. त्याला म्हणतात वास्तव्य करणे. वास्तव्य करणे म्हणजे राहायला जाणे. नंतर आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. म्हणजे मला जे काम करायला आवडतं ते मी करू शकते. आता ॲक्च्युअली मला हेच काम आवडतं की कर्णबधीर मुलांना किंवा अपंग क्षेत्रात काम करायला मला आवडतं, पण जर मला दुसरं काम करायला आवडत असेल तर मी ते करू शकते. त्याच्यासाठी मला कोणाची खास परवानगी घ्यायची गरज नाही. म्हणजेच आपण आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचं किंवा करण्याचं आपल्याला स्वातंत्र्य असतं. आता हे जे काही स्वातंत्र्य दिले तर इथे त्यांनी पुढे काही उदाहरणं दिलेत आपल्याला आणि विचारलं की हे कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे. आता उदाहरणार्थ अ, ब आणि क हे अ, ब, क ने केलेल्या काही कृती येथे दिलेल्या आहेत. वर उल्लेखलेल्या स्वातंत्र्यापैकी कोणत्या प्रकाराशी तुम्ही त्या जोडाल? उदाहरणार्थ अ ने आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच स्थापन केला. आता त्यांनी एक काय केलं आहे की अ नावाची कोण व्यक्ती, त्यांनी XYZ नावं आपण जसं देतो तसं अ, ब, क नावं दिलेत आणि अ नावाची जी व्यक्ती आहे तिने काय केलं? आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच हा स्थापन केला. जे मी इथे तुम्हाला म्हटलं, इथे तुम्हाला उदाहरण दिलं की आम्ही अपंग क्षेत्रात काम करणारे सगळे शिक्षक, अपंग क्षेत्रात म्हणजे मतिमंद, कर्णबधीर, अंध हे सगळे शिक्षक एकत्र येणे म्हणजे काय? संघटना स्थापन करणे. बरोबर. मग तसंच हे पण काय झालं? अ ने आदिवासी लोकांना एकत्र करणं किंवा त्यांना मदत करण्यासाठी सहकार्य मंच स्थापन केलं म्हणजे त्यांनी संघटना स्थापन केली. दुसरं आहे ब ने आपल्या वडिलांचे बेकरी उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणले. दुसरं वाक्य काय दिले त्यांनी? ब ने काय केलंय? आपल्या वडिलांचं, बाबांचं बेकरी म्हणजे काय? बिस्किट, पाव हे आपण खातो की नाही, हे सगळं काय आहे? बेकरी प्रॉडक्ट आहे. बिस्किट, पाव, खारी, टोस्ट हे आपण चहाबरोबर खातो की नाही, चहा पिताना ते त्यात बुडवून खातो. तर हे सगळं काय आहे? बेकरी प्रॉडक्ट आहे. मग त्याच्या बाबांची बेकरी कुठे होती? गोव्याला होती. गोव्यात होती. मग गोव्यातून त्यांनी महाराष्ट्रात आणली. तर हे चालतंय. मग याला काय म्हणणार? भारतात कोठेही वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य. त्याने काय केलंय? त्याच्या आवडीचा व्यवसाय आहे. व्यवसाय स्वातंत्र्य तर त्याच्यात येतच आहे, पण वास्तव्य आधी कुठे होतं? गोव्यात. मग आता कुठे आलं? महाराष्ट्रात. म्हणजे महाराष्ट्रात वास्तव्य करायला त्याला आवडलं, मग तो तिथे आला, काही हरकत नाही, त्याला कोणी बंदी करू शकत नाही. नंतर क ही व्यक्तीला काय केलं? क व्यक्तीला शासनाच्या नव्या करविषयक धोरणात उणीवा जाणवल्या, त्याविषयी त्याने एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला. म्हणजेच काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? की आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यात जे विचार असतील ते व्यक्त करणं. तर याने काय केलं की शासनाच्या काही गोष्टी आवडतात, काही नाही आवडत, तर नाही आवडलेल्या गोष्टींबद्दल लेख लिहिला आणि पेपरमध्ये वेगवेगळे लेख लिहिलेले असतात की नाही, पेपर आपण वर्तमानपत्र वाचतो, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी लिहिलेल्या असतात की हे असं नाही, हे छान नाही, हे नाही, ह्याला काय म्हणतात? लेख. आणि सरकारच्या काही योजना असतात की ज्या नाही पटत, त्याच्या विरुद्ध लिहिलेलं आहे म्हणून त्याला शिक्षा नाही होऊ शकत, त्याने त्याचं मत व्यक्त केलं आहे, तर त्याला म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कळलं इथपर्यंत? आता पुढे आहे, तुम्हाला माहीत आहे का
संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवायला पाहिजे. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणी देणारे लेखन किंवा भाषण आपल्याला करता येत नाही. म्हणजे आपल्याला हक्क आहे, आपल्या मनात किंवा आपल्या डोक्यात जे विचार असतील ते आपण लिहून वर्तमानपत्रात टाकू शकतो, पण आपण जे लिहिलं आहे ते वाचून दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे किंवा लोक संतापले, चिडले नाही पाहिजेत. आलं लक्षात? म्हणजेच काय, थोडक्यात लोकांच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे. आपले जे बोलण्याचे शब्द आहे किंवा लिहिण्याचे जे शब्द आहे ते जपून वापरले पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. ते कोणालाही नाकारले जात नाही. उदाहरणार्थ, आपणा सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वरकरणी हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे, असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आलेला आहे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे आणि या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. तर त्यांनी हे जे सांगितलं की सर्वांना नुसतं वागण्या बोलण्याचाच हक्क आहे किंवा कुठेतरी राहण्याचा हक्क, तर राहणं म्हणजे काय? राहणं म्हणजे नुसतं राहणं नसून त्या ठिकाणी त्यांना आपल्याला काय वाटतं, राहिलाय ठीक आहे, पण तसं नाही आहे. तर जगण्याची हमी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी पोषक वातावरण मिळालं पाहिजे. म्हणजे काय की एखादी व्यक्ती राहते पण तिचे खूप हाल होतात आहेत, तर उपयोग काय? आलं लक्षात? म्हणजे कोणत्याही व्यक्तीला राहण्याचा हक्क एखाद्या ठिकाणी मिळाला म्हणजे त्याची जीवन जगणं सुसह्य झालं पाहिजे. आलं लक्षात? म्हणून कोणत्याही व्यक्तीचं जीवित किंवा जीवन जगणं हिरावून घेऊ शकत नाही. त्यांना स्थानबद्ध करणे म्हणजे इथे राहायचं नाही, तू तिकडे जा, असं नाही सांगता येत. आलं लक्षात? तर स्थानबद्ध करता येत नाही. त्यांना व्यवस्थित जीवन जगता येणं हे गरजेचं असतं. तर आणि आत्ता ह्या हक्कांमध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या सर्व मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. म्हणजे हा सुद्धा मूलभूत हक्कामध्ये समावेश करण्यात आला या गोष्टीचा सुद्धा, की सर्वांना शिक्षण कंपल्सरी आहे. म्हणून आपण हे आत्ताचा तो जो नियम आहे, कडक नियम आहे तो, की कोणतेही मुलं शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. मग ते भलेही मजुरांची मुलं, म्हणजे घरांची किंवा बिल्डिंगची बांधकामं होतात त्या बांधकामं करणाऱ्यांचे मुलं असू देत. कारण ते काय, आज इकडे बांधकाम आहे, उद्या तिकडे बांधकाम, तर त्यांचं स्थानांतर सारखं होत असतं. ते आता इकडे आहेत, नंतर तिकडे. किंवा ऊसतोडीचे कामगार असतात, ऊसतोड करण्यासाठी येणारे कामगार असतात, तर त्यांची पण मुलं, छोटी मुलं असतात, ती आज इकडे, उद्या तिकडे, परवा तिकडे, असं त्यांचं असतं. पण तरीसुद्धा ह्या मुलांनासुद्धा शिक्षणापासून वंचित करू शकत नाही. त्यांनासुद्धा शिक्षण मिळालंच पाहिजे असा सरकारचा हट्ट असतो. म्हणजे हे धोरण आहे ते, आणि तो हा मूलभूत हक्क आहे मुलांचा, लहान मुलांचा हा मूलभूत हक्क आहे. जीवित हिरावून न घेण्याच्या हक्काला आणखी एक पूरक हक्क, उदाहरणार्थ एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. हे काम न्यायालय करते. आरोपींशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभे करण्याचे काम पोलीस करतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब शिक्षा होत नाही. त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. या सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो आणि म्हणूनच परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी हे सगळं आवश्यक आहे. म्हणजे जे आपण म्हणतो की नाही, की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ठार मारलं तर लगेच त्याला शिक्षा होते.
तर शिक्षा होते म्हणजे केव्हा, जेव्हा त्याचा आरोप सिद्ध होतो. जर त्याचा आरोप सिद्ध झाला नाही तर त्याला शिक्षा होत नाही. किंवा एकच गुन्हा आहे त्याच्यासाठी, समजा एका माणसाने इकडे चोरी केली, इकडे चोरी केली, 2 वेळा चोरी केली, पण त्याने चोरी केली हा एक गुन्हा झाला म्हणून त्याला 2 वेळा शिक्षा होत नाही. तो सापडला तर चोरीच्या आरोपाखाली त्याला शिक्षा होते, पण 2 वेळा चोरीच्या आरोपाला म्हणजे 6 महिने आत्ता झाली, नंतर ह्या चोरीसाठी 6 महिने झाले, असं नाही होत. तर एकच शिक्षा, एकाच व्यक्तीला एकाच आरोपाखाली 2 वेळा शिक्षा होत नाही. किंवा जर एखाद्या व्यक्तीने सांगितलं की ह्याला मी मारलंय, ठार मारलंय म्हणून शिक्षा पण होत नाही. कारण काही वेळा अशी सिच्युएशन असते की तो नाईलाज असतो, मी मारलं असं म्हणू शकतोय. तर समजा एखादी व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ठार मारलं, असं मी केलंय असं म्हणत असेल तरी त्याला शिक्षा नाही होत. कारण तो आरोप त्याने कदाचित स्वीकारलेला असू शकतो, काहीही सिच्युएशन असेल म्हणून. तर ते सुद्धा आरोप सिद्ध व्हावे लागतात. म्हणजे आपल्या जी न्यायालयीन पद्धत आहे त्याच्यामध्ये काय होतं की कोणत्याही व्यक्तीवरती आरोप सिद्ध होण्यासाठी आधी त्या गोष्टी शोधून काढतात. पोलीस काय करतात, आधी त्या गोष्टी शोधून काढतात आणि तो आरोप सिद्ध झाला तरच त्या व्यक्तीला शिक्षा होते. त्यामुळेच आपल्या नियमामध्ये, संविधानामध्ये काय म्हणतात की एखादा आरोपी सुटला तरी चालेल, पण निरपराध किंवा निर्दोष व्यक्तीला शिक्षा व्हायला नको किंवा होता कामा नये. कारण एखादी व्यक्ती आहे की जिने काहीही चूक केलेली नाही आहे पण तिला शिक्षा झाली, असं व्हायला नको. म्हणून एखादा गुन्हेगार असेल तो सुटला तरी चालेल, म्हणून याला शिक्षा व्हायला सुद्धा वेळ लागतो. आपल्या म्हणजे न्यायालयीन कामकाजाला सुद्धा वेळ लागतो. आणि आपल्याला जे एखाद्याला न्याय मिळण्यासाठी जी न्यायालयाची पद्धत असते त्या पद्धतीने कधी वेळ लागू शकतो, परंतु तरीसुद्धा आपण न्याय मिळण्याच्या त्या दायऱ्यामध्येच किंवा ह्याच्यामध्येच काम करावं लागतं. आता पुढचं आहे शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक न होऊ देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण म्हणजे काय, काही वेळा काय असतं की समाजातले काही लोक असतात ते खालच्या स्तरातले लोक जे आहे, गरीब परिस्थितीचे किंवा कोणाला त्रास न देणार, तर त्यांना ते त्रास देतात. त्यांना त्यांची पिळवणूक करून घेतात, त्यांच्याकडनं काम करून घेतात, पण त्यांना पैसे देत नाही, वेळेच्या वेळी देत नाही. मग हे जे असतं ही एक प्रकारची पिळवणूकच आहे, म्हणजेच हे एक प्रकारचं शोषण आहे. मग अशा वेळी काय करतो, जो माणूस त्रास देत असेल किंवा त्या व्यक्तींना राबवून घेत असेल तर त्याच्या विरुद्ध आपण कोर्टात दाद मागू शकतो किंवा पोलीस कंप्लेंट करू शकतो आणि मग त्याचा परिणाम पुढे त्याला शिक्षा होऊ शकते आणि यांना न्याय मिळू शकतो. तर हा झाला शोषणाविरुद्धचा हक्क. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे, तर त्याचवेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. कारखाने, खाणी यासारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येणार नाही. आता हे जसं आहे, मी म्हटलं की एखाद्याची पिळवणूक करून घेणं म्हणजे त्याला त्रास देऊन त्याच्याकडनं काम करून घेणं, तर हेच काही वेळा काय होतं, गरीब परिस्थितीतले जे लहान मुलं आहेत की 14 वर्षापेक्षा लहान, 14 वय वर्ष 14पेक्षा लहान जे मुलं असतात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामं करायला सांगून त्यांच्याकडनं कामं करून घेतली जातात. आता तुम्ही म्हणाल तर सोपी कामं ठीक आहे, बघ काहीतरी भाजी आणून दे, हे करून दे, इथपर्यंतची ठीक आहे, पण तरी त्यासाठी कामाला नाही ठेवलं पाहिजे त्यांना. एखाद्या वेळी सांगणं गोष्ट वेगळी आहे की सहज मदत म्हणून. पण काही ठिकाणी काय असतं, कारखान्यामध्ये काम करायला लावतात, खाणीमध्ये काम करायला लागतात. आता कारखाना किंवा खाणी ही कशी आहे, धोकादायक ठिकाणी की जिथे लहान मुलांना कळत नाही आणि मग ते त्या ठिकाणी गेले तर त्यांचा जीवसुद्धा जाऊ शकतो, त्यांच्या हातपायाला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून जी अवघड कामं आहेत ती 14 वर्षाखालील मुलांना सांगायची नाही. तसं जर आढळलं की कोणाकडे 14 वर्षाखालची मुलं
काम करण्यासाठी आहेत तर त्यांना शिक्षा होऊ शकते. आलं लक्षात? हे सुद्धा काही आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे. आता वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तीने एखाद्या गुलामासारखे वागवणे किंवा त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो त्याविरुद्ध उभे राहण्याचा हा हक्क आहे. भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण इथे अभ्यास केला. पुढील पाठात आपण आणखी मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत. आता इथे त्यांनी काय सांगितलं, वेठबिगारी किंवा सक्तीने काम करून घेणे. काही वेळा काय असतं की काही लोकांकडनं बळजबरीने नाही तू काम करायचंच आहे असं सांगून काम केलं जातं. काही वेळा काम सांगतात आणि जेवढे पैसे, काम जसं तसं पैसे दिले गेले पाहिजे, जेवढं काम अवघड तेवढं पैसे जास्त दिले पाहिजे, पण कमी पैसे देतात आणि काम जास्त करून घेतात असं पण होतं. तर काही ठिकाणी काय होतं की काम तर सांगतात पण खायला प्यायला काही देत नाही, म्हणजे त्यांची उपासमार होते. जर पोटात अन्न नसेल तर काम करता येईल का, म्हणजे हा विचार केला जात नाही. नंतर काही वेळा बळजबरीने कामाला लावतात, त्यांना इच्छा नसते काम करण्याची, कारण ती व्यक्ती जशी ताकद असेल तसं काम करणार, त्यांना इच्छा नसली तरी बळजबरीने ते काम करायला लावतात. तर अशा जुलूम जबरदस्ती म्हणतात त्याला, की त्याला काम करायचं नाही पण बळजबरीने काम करायला लावतात, फटके मारून काम करायला लावतात. तर अशा वेळी आपण कोर्टामध्ये दाद मागू शकतो आणि त्याविरुद्ध उभं राहण्याचा आपल्याला हक्क आहे. तर हे सगळं समानतेच्या हक्का, म्हणजे भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचं आपण या पाठात बघितलं आहे. आता याच्या पुढच्या पाठात आपण आणखी आपले जे आणखी मूलभूत हक्क कोणते आहेत ते बघणार आहोत. तसंच इथे त्यांनी दिलं आहे की येथे बालकामगार काम करत नाही किंवा इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो, अशा पाट्या दुकानांमध्ये आणि हॉटेलमध्ये बघितलं. याचा संविधानातील कोणत्या हक्काशी संबंध येतो, तर बालकामगार काम करत नाही म्हणजे इथे स्वातंत्र्याचा हा जो शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे की तिथे मुलांना, लहान मुलांना काम करायला सांगणं हे चुकीचं आहे किंवा ते कायद्याच्या विरुद्ध आहे, त्या ठिकाणी ते येतं. इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो, हे सुद्धा शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये येतं, कारण की कामगाराने काम केलं की त्याला पैसे मिळाले तर तो घरी जाऊन खाऊ शकतो, कारण त्यांच्याकडे तेवढाच एक आधार असतो. ज्या दिवशी त्यांना काम मिळत नाही त्या दिवशी त्यांना जेवायला मिळत नाही, अशी परिस्थिती असलेले समाजात अनेक लोक असतात. मला लक्षात. तर हा पण एक शोषणाविरुद्धचा हक्क आहे किंवा ते योग्य आहे, रोजच्या रोज पगार देणं. शोषण होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य होऊ नये व प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून शासनाने अनेक कायदे केले आहे. काही कायद्यांचा इथे उल्लेख केला आहे. असे आणखी कोणते कायदे आहेत ते शोधा आणि त्यांची चर्चा करा. किमान वेतन कायदा, कारखान्यातील कामाचे तास, विश्रांतीच्या वेळा यासंबंधी तरतुदी आणि महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कायदा. आता त्यांनी हे आपल्याला शोधायला सांगितलं की कोणते कायदे आहेत. उदाहरणार्थ किमान वेतन कायदा. मग किमान वेतन कायदा म्हणजे कोणालाही कामाला ठेवल्यानंतर त्याचं काम कोणत्या स्वरूपाचं आहे, काम किती कष्टाचं आहे किंवा नाही, याच्या हिशोबाने त्याला पगार दिला गेला पाहिजे. तसंच महिलांना घरगुती संरक्षण देणारा कायदा हा साधारण घरगुती याच्यावर म्हणजे हुंडाबळीच्या संदर्भात असतो कायदा. तसाच हा स्त्री संरक्षणासाठी केलेला हा कायदा आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांचं जर त्यांच्या घरामध्ये हिंसा म्हणण्यापेक्षा त्यांना मारहाण होत असेल, त्रास दिला जात असेल तर त्याच्यासाठी पोलीसमध्ये कंप्लेंट करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्या आणखी मूलभूत हक्क कोणते आहेत याबद्दलचं आपण पुढच्या पाठात बघणार आहोत. इथे आपला हा पाठ संपला आहे. तुम्ही व्हिडिओ 2-3 वेळा बघा, पुस्तक धडा 2-3 वेळा वाचा आणि नंतर प्रश्नांची उत्तरं सोडवा. ओके, नमस्ते.